सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी, यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधरेष्वधाम्ना, अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, अतुलित बलधामं हेमशेलावदेहं, द्रनुजवन कृशानं ज्ञानिनं अग्रगण्यं, सकल गुण निधानं, वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकारो प्रथम नमः, पांडुरंगाकारो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारून आता, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। आता भिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी,
ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया यैव 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 धावनिया विरंभर कवाया लावेला विलंबर कवाया लावेला रुपाळे यैव 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 धावनिया विरंभर एकदा मंडळी करता जोरात टाळी वाजवा बसलेली मंडळी जोरात आणखी जोरात वाजवा नाही जमलं बस जरा थंडी जास्तची कडाक्याची सुटली रोजच्या पेक्षा जरा जास्तची कळालंय मला तुमच्याहून तुमच्या अंगात कोणी स्वेटर येतं कोणी रगी आणल्या तर कोणी शाली आणल्या तर मागे तर सतरंजी दिसेल एकाच्या अंगात फक्त उशा नाही आणले हे बरं केलं तुम्ही झोपायला पण काय अडचण नाही स्वेटरात रगीत असली तर काय अडचण पण आतल्या आत असे हात हलवा म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही भजन करायला विठ्ठला 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 विठ्ठला
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानाचे सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत दयावंत निष्ठावंत आणि कृपावंत संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता आणि वेद मंत्राची पावित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा ज्या संतांच्या अभंगाला दिलेली आहे असे थोर संत राष्ट्रसंत छत्रपती शिवराय यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय विठाला 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 अभंग निर्माते पंचभूमेद तुकोपनिषद मुक्त कैवल्य ते जोने वैराग्य द्वारा रसिकत्व भगवान श्री जगद्गुरु तुकोबराय भगवान श्री जगद्गुरु तुकोबरायांचा हा 3 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी गायलेला आहे। या अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसपर्याय दिन अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। सर्वांना ज्ञातव्य आहे, माहित आहे, तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्यानं थोरा मोठ्याच्या पदस्पर्शाने पुनेत पावित वसलेली असलेली ही पिंपळगाव गोसावी नावाची नगरी वैकुंठवासी मारुती महाराज अस्तापूरकर वैकुंठवासी नथुरामजी बाबा केहाळकर या थोर संतांच्या आशीर्वादाने भगवान पिंपळेश्वराच्या कृपा प्रसादाने आणि सर्व गावकरी मंडळीच्या मानवी समंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात। आणि ते मानवी जीवन जगत असताना गावातील सण उत्सव विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची नैतिकता आणि त्या नैतिकतेचं पायिकत्व म्हणून स्थानाची देशाची वृत्तीची आणि अंतकरणाची पवित्रता या चत्वारी पवित्रेच्या माध्यमातून आपला हा मिती परंपरेनुसार चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 52 वर्ष आज ह्या कार्यक्रमाला झालेले आहेत। आनंदाची गोष्ट आहे, पिंपळगावकर मंडळीकून या कार्यक्रमाला 52 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेत। मागच्या 2 वर्षापूर्वी या कार्यक्रमाला एक सुवर्ण महोत्सव झालेला आहे। काय ज्या दिवशी कार्यक्रमाला 25 वर्ष होतात त्याला रुपयाचं वर्ष म्हणतात, रौप्य महोत्सव। 50 झाले की सुवर्ण महोत्सव, 75 झाले की अमृत महोत्सव आणि 100 झाले की शताब्दी। आपण अशी भगवान पिंपळेश्वराकडे अशी प्रार्थना करूया की ज्या दिवशी या कार्यक्रमाला 100 वर्ष होतील, ज्या दिवशी या कार्यक्रमाला 100 वर्ष होतील त्या दिवशी 4थ्या दिवसाचं कीर्तन माझं असलं पाहिजे। तुम्ही टाळ्या वाजवले पण खरं काही 4थ्या दिवसाचं कीर्तन कोणाचं असलं पाहिजे? माझं असलं पाहिजे। ही सर्व गायक मंडळी त्या कीर्तनाला असली पाहिजे। मृदंगाचार्य महाराज सुद्धा 100व्या सप्त्यामध्ये तुम्हीच असले पाहिजे। गायला गजानन महाराज असले पाहिजे, उद्धव महाराज असले पाहिजे, कपिल महाराज असले पाहिजे, आमची कुंदादा असले पाहिजे। हीच सर्व मंडळी ज्या दिवशी या कार्यक्रमाला 100 वर्ष होतील त्या दिवशी सुद्धा राहिली पाहिजे। एवढंच नाही तर ज्या दिवशी या कार्यक्रमाला 100 वर्ष होतील त्या दिवशी तुम्ही सुद्धा समजेन राहायचे। राहताल ना माय चौबदार, तुम्ही थांबायचं बरं का, गडबड करायची नाही। अशी आपण भगवान पिंपळेश्वराकडे प्रार्थना करूया की ज्या दिवशी या कार्यक्रमाला 100 वर्ष होतील ते कार्यक्रम आमच्या निवेदनात आमच्या डोळ्यात देखत झाला पाहिजे अशी आपण विनंती करून पुढे चालूया। विठाला 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 विठाला। अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, अभंग 3 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या जीवाला एक मार्गदर्शन करतात। काय करतात? मार्गदर्शन करतात, म्हणजे या जीवाला सांगतात। सांगतो तुम्हासी उपदेश करतात, जीवाला सांगण्याचं काम करतात। महाराज तुम्ही आम्हाला का सांगताय?
महाराज म्हणले मी सांगण्याकरताच आलोय म्हणून सांगतोय. बर, आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता काय? कारण या भूतलावरती, या ब्रह्मांडावरती, या निसर्गावरती, या धरतीवरती, या जमिनीवरती, या पृथ्वीवरती प्रत्येक जीव आलाय ना, या जीवाला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. माझ्या बोलण्याकडे जरा बारीक लक्ष द्या बरं का. जीवाला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. आणि संतांनी या विश्वातल्या जीवाचा विचार केला, हा जीव अधोगत गतीला जातोय, म्हणून या जीवाला मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये संत मार्गदर्शन करतात. विठ्ठला संत या जीवाला सांगतात, उपदेश करतात, या जीवाला सांगण्याचं काम करतात. पहिला प्रश्न असा आहे, ओ तुकाराम महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे का? काय पहिला प्रश्न? तुकाराम महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? आणि दुसरा प्रश्न, अर्जुन महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? हे दोन प्रश्न आपल्या समोर आहेत बरं का. पहिला प्रश्न कोणता आहे? तुकाराम महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? आणि दुसरा प्रश्न, अर्जुन महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार. लक्षात आले सर्वांचे मी काय बोलतोय ते? ऐका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, उपदेश करण्याचा अधिकार तिघांना असतो. किती जणांना? तिघांना. एक, उपदेश करण्याचा अधिकार वेदाला असतो. दोन, उपदेश करण्याचा अधिकार शास्त्राला असतो. आणि तीन, उपदेश करण्याचा अधिकार पुराणाला असतो. कुणाकुणाला? वेदाला, शास्त्राला आणि जरा बारीक ऐका बरं का, या तिघांना उपदेश करण्याचा अधिकार असतो. मग तुकाराम महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? तुकोबराय म्हणले, हो, मला उपदेश करण्याचा अधिकार आहे. का? तुकाराम महाराज म्हणले, माझा गाथा वेद आहे, माझा गाथा शास्त्र आहे आणि माझा गाथा पुराण आहे. जे वेदाने सांगितलं ते गाथ्यानं सांगितलं. चहु वेदाचे केले विवरण, चहु वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करोनिया, अर्थही गहन. चहु टाळी वाजा सर्वांनी. वाह, याला म्हणतात परमान. चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थ हे गहन करुनिया. तुकोबराय म्हणतात की जे चार वेदानं सांगितलं ना, उपदेश करण्याचा अधिकार जर वेदाला असेल तर माझा गाथा वेदापेक्षा कमी नाही. कमी आहे नाही. म्हणून तुकोबरायानं उपदेश करण्याचा अधिकार आहे. जे शास्त्राने सांगितलं तेच गाथ्यानं सांगितलं म्हणून तुकोबरायानं उपदेश करण्याचा अधिकार आहे. आणि जे पुराणाने सांगितलं तेच गाथ्यानं सांगितलं म्हणून तुकोबरायानं उपदेश करण्याचा अधिकार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का नाही? होतं म्हणा, भेटलं ना.
उपदेश करण्याचा अधिकार वेदाला, शास्त्राला आणि पुराणाला आहे. या तिघांनाच अधिकारी उपदेश करण्याचा. मग तुकोबराय काय करतात तर तुकोबरायचा गाथा वेदशास्त्र पुराण आहे, म्हणून त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न असा आहे, ओ अर्जुन महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार कोणी दिला? खरं आहे ना, कोणी दिला? कारण मी या श्रोत्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने, साधनेने लहान आहे, मान्य करावं लागेल. कारण तुमचा जेवढा संसाराचा अनुभव तेवढं मोहवय हे काय, तुमचा जेवढा परमार्थाचा संसाराचा अनुभव आहे ना तेवढं माझं वय आहे. मग तुमच्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, सर्वच गोष्टींना मी लहान आहे. मग एखादा लहान मुलगा जर एखाद्या शहाण्या माणसाला काही सांगत असेल तर बरोबर आहे का? तुम्ही बोलता का? चहा सांगायचं तुम्हाला एकदा. बरोबर आहे काय पांडुरंग महाराज? बरोबर आहे का? एखादा लहान मुलगा जर शहाण्या माणसाला सांगत असेल हे बरोबर आहे का? व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे नाही. पण ऐका, आता बरोबर करून देतो मी. तुकोबराय म्हणतात, शास्त्रकार म्हणतात, अर्जुन महाराजाला पिंपळगावच्या मंडळीला किंवा या कीर्तनात बसलेल्या मंडळीला उपदेश करण्याचा अधिकार नाही. कारण ज्ञानाने, वयाने, अधिकाराने, साधनेने अर्जुन महाराज सर्वांपेक्षा लहान आहे. कसं आहे? लहान आहे. मग लहान माणूस जर एखाद्या मोठ्या माणसाला सांगत असेल तर हे योग्य नाही. पण मी योग्य करून देतो. ऐका, खरं सांगा, एखादा लहान मुलगा जर शहाण्या माणसाला काही चांगलं सांगत असेल तर शहाण्यानं ऐकलं पाहिजे का नाही? सायखेडकर बापू काय केलं पाहिजे? जरा सोडा ते बांधलेलं सोडा, जरा आता मोकळं करा थोडं. काय केलं पाहिजे? आता कसं चमकाले पहा बरं. मग सोयड्यामुळे जमलं का नाही पहा बरं. काय केलं पाहिजे? शास्त्रकाराचा श्लोक याला, बालादपि सुभाषितम अमिद्रादपि सदृतम मिद्यादपि कांचनम विषादपि अमृतम ग्राह्यम. ऐका माय, एका कपामध्ये विष टाकले आणि एका कपामध्ये अमृत टाकले. काय पेतान तुम्ही? तुम्ही बोला गडे, काय पेतान? अमृत पेतान. जिला जगायचा कटाळा आला तिनं विष. विषादपि अमृतम ग्राह्यम. विष घ्यायचं नाही, अमृत ग्राही आहे, विष ग्राह्य नाही. अमित्रादपि सदृतम. अमित्र म्हणजे वाईट आणि सदृतम म्हणजे चांगलं. चांगलं घेतलं पाहिजे का वाईट घेतलं पाहिजे? चांगलं घेतलं पाहिजे. मिथ्यादपि कांचनम. मिथ्य म्हणजे घाण, कांचन म्हणजे सोनं. घाण घेतली पाहिजे का सोनं घेतलं पाहिजे? सोनं घेतलं पाहिजे. तसं बालादपि सुभाषितम. बाल म्हणजे लहान, लहान मुलगा. सुभाषित म्हणजे सांगणारा. एखादा लहान मुलगा जर काही चांगलं सांगत असेल तर शहाण्या माणसानं ते सुद्धा ऐकलं. मग याच्याहून असं सिद्ध होते 2 घंटे मलाही उपदेश करण्याचा अधिकार. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा. आंबट व्हाले का बापू? माझ्याकडे पहा तुम्ही, तुमच्याकडे जास्त फोकस आहे माझा. उपदेश तो भलत्या हाती आणि झाला चित्ती. उपदेश कोण करले याच्याकडे पाहिजे. हे जाऊ पात्रावरी कवटे सार नारळी.
ऐका, उपदेश कोण करायला आहे, त्याचं वय काय आहे, त्याचा अधिकार काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे, त्याची साधना किती आहे हे पाहायचं नाही, तो उपदेश काय करायला हे पाहायचं. म्हणजे या परमाणून असं सिद्ध होतं की अर्जुन महाराजाला सुद्धा 2 घंटे उपदेश करण्याचा अधिकार आहे, तुकोबरायलाही उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि मलाही उपदेश करण्याचा अधिकार आहे. म्हणून आजच्या अभंगाची निवड आहे. विठाला 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 म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या जीवाला उपदेश करतात. संतांनी आतापर्यंत 3घांनाच उपदेश केलाय बरं का. किती जणांना? 3घांना उपदेश केलाय. 1 संत कधी कधी देवाला उपदेश करतात, 2 संत कधी कधी जीवाला उपदेश करतात आणि 3 संत कधी कधी संतालाच उपदेश करतात. पण उपदेश करण्याचे 2 मार्ग आहेत बरं का गजानन महाराज संताचे. किती मार्ग आहेत? 2 मार्ग. 1 संत कधी कधी रागावून उपदेश करतात, तर कधी कधी हात जोडू जोडू उपदेश करतात. काय उपदेश करण्याचे 2 मार्ग, कधी कधी रागावून तर कधी कधी हात जोडू जोडू. आता संत रागावून कसा उपदेश करतात हे मला नाही सांगता याच. त्याला दूधगावकर मावली किंवा त्याला इंदुरीकर पाहिजे. संत रागावून कसे सांगतात हे मला सांगता येत नाही. ए बाळा इकडे कुठं लढन ते बस. याला बोले घाबरलं नाही, उठूनच मागे गेली ती. विठ्ठला विठ्ठला संत कधी कधी रागावून सांगतात तर कधी कधी हात जोडू जोडू सांगतात. आता संत रागावून कसे सांगतात हे नाही मला सांगता याचं, कारण तस तेवढा माझा अधिकार नाही. पण संत हात जोडू जोडू कसे सांगतात हे मात्र सांगता येईल. संत विनंती करू सांगतात. संतांनी कधी कधी विनंती देवाला केली, कधी कधी संताला केली आणि कधी कधी जीवाला केली. आजच्या अभंगामध्ये संत देवाला विनंती करून सांगत नाहीत, संताला विनंती करून सांगत नाहीत, फक्त संत जीवाला विनंती करून सांगतात. सांगण्याचे 2 प्रकार आहेत, रागावून आणि विनंती करून. रागावून कसे सांगतात हे मला सांगता येत नाही, पण हात जोडू जोडू विनंती करू करू कसं सांगतात हे सांगता येईल मला. पण ऐका ना, आतापर्यंत संतांनी विनंती सुद्धा 3च लोकांना केली. 1 देवाला, 2 संताला आणि 3 जीवाला. आता 3हीचे परमाणु काकडे आहेत बरं का. आता हां, संत कधी कधी विनंती करू करू देवाला सांगतात. करोने विनवने पाये देवी तो माता, देवी तो माता, परेशानी विनंती माझी पंढरीनाथा, परेशानी विनंती माझी पंढरीनाथा. करोने विनवने पाये देवी तो माता, देवी तो जोरात टाळे वाजवा, जोरात. करोनी विनवनी चरणी, विनवनी शब्द आला पाहिजे बरं का. मी सांगतोय विनंती करून सांगतात. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, काकड्यामध्ये परमाने. संत देवाला विनंती करून सांगतात. यात काय नवले गजानन महाराज, काकड्यामध्ये संत संताला सुद्धा विनंती करतात. विनवितो तुका संता कर जोडून, विनवितो तुका संता, विनवितो तुका संता,
टाळी वाजवायची. परमान कोणी म्हणलं सर्वांनी टाळी. तुम्ही जेवढी टाळी वाजवताल तेवढं आम्हाला उल्हास होतो म्हणायला. काय होतो? हा, जसं डफडं वाजल तसं ते नाचत असतो पा. काय त्याचं नाव? ते सरपाडा घेऊन येत नाव काय असते? गारुडी. गारुडी. जस सरपाडा काय करावं, येतच नाही त्याला करावं काय आता. अय बाई हसतो हसतो. ए बाई जाऊ नको, हसतो गाड्या. अय हसतो अजूक. ती पळालीच तरी लेकराला हसवायचं पाहिजे आणि यायला बी हेच पाहिजे. हे बी लेकरातच गणती येत नाही. तुम्हाला निवळ दगड ठेवून उभ्यानं पाळी पाहिजे, बाकी काय नाही. आता जर चांगलं काकड्यातलं सांगेल संध्याने माना खाली टाकायला सुरुवात केली. ऐका, तुकोबरे म्हणतात संत संताला विनंती करतात. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून काय करा, दाते हो दान करा जाते पंढरपुरा. संत संताला विनंती करतो. का? कारण संताला माहिती दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. दुःख झाले दारुण. ही दारू नाही, दारुण म्हणजे संसार. संत संताला विनंती करतात. आणि तिसरा मुद्दा, संत जीवाला उपदेश करतात, जीवाला विनंती करतात. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना. संत देवाला विनंती करतात, संत संताला विनंती करतात आणि संत बसलेल्या जीवाला विनंती करतात. पण जीव लय खतरनाक. जीव म्हणजे कोण? जीव म्हणजे कोण? आपण. आपण एवढे खतरनाक. ओ महाराज कशामुळं? काय विनंती करताय आम्हाला? बुद्धिमान लोक असतात महाराज. हे खाली बसलेले लोक साधारण नसतात. कीर्तनकारांना असं कशी समजायचं नाही मी लय हुशार आहे म्हणून. का? ऐकणारे लोक कीर्तनकारापेक्षा बुद्धिमान असतात. का? कारण त्यांनी जे आचार्याच्या हातून खाल्ले तो आचार्य लय बुद्धिमान असतो. तुमच्या इथं कोण आहे आचार्य? मंचकराव बोथाचा आणि बबनराव ह्या जोडच जमला. मग बुद्धिमान आचार्य लावले तुम्ही दोन्ही बी. तुम्ही ज्याचं ज्यांच्याकडून खाता का आचार्यकडून, तो आचार्य बुद्धिमान असतो. बुंदी काढली संध्याकाळी 12-1 वाजता शेवटला भजे तळली. तळतेत ना बुंदी झाल्यावर थोडं बेसन उरलं म्हणून काय केलं, भजे तळली. 1 वाजता मंचकरावून बबनराव निघाली गावाकडं. किती वाजता? रात्री. सरपंच म्हणले जाऊ नका गाड्या, तुम्ही भजे खाल्ले तर. काय म्हणले सरपंच? अय बबनराव, अरे जाऊ नका, भजे खाल्ले तुम्ही. मंचकरावून आणली होती 90. तो का ऐकतो का कोणाचं? मंचकराव ऐकतो. तो मला सरपंच अहो एका झटक्यात बोथाला जातो मी. कोण म्हणलंय? पहा किती बुद्धिमान असतात. निघाले दोघं रस्त्यानं पायी 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 पायी. किती वाजता? भजे खाल्लेले संध्याकाळी पुन्हा ना आमुष्याची रात्र. सरपंच म्हणले जाऊ नका गाड्या तुम्ही दोघं जण. पण दोघं विट्टर झालेले होते. नाही म्हणले जाणारच आम्ही. पण पहा किती बुद्धिमान आचार्य. सरपंच म्हणले अरे जाऊ नका गाड्या, त्या वाईच्या आलं कोण ते वड नाही का बादडाच्या आखाड्याच्या पुढं, ते वड्यात भूत आहे भूत. ते म्हणले भूत. आम्ही 2 भूत असताना ते काय करणार आहे? हे दोघं कसे भूतच होते नाही. आता 90 हाणलं. पाहू म्हणले काय करते भूत. आणि निघाले दोघं आखाड्याच्या पुढं. ते वड्यात गेले की भूत यायच्या पुढं ढिंग नांग टिंक नांग. भूत उभंच राहिले दोघांच्या पुढं. पहा किती बुद्धिमान असतात ती. हे लोक साधारण नसतात, एवढे बुद्धिमान असतात. पहा दोघांच्या पुढं भूताड उभं राहिलं. दोघांना हात जोडले. काय काम आहे? भूतानं सांगितलं मला प्रश्न विचारा. आणि तुम्ही मला प्रश्न विचारल्यावर मला जर प्रश्नाचं उत्तर देता आलं तर मी तुम्हाला खाऊन टाकणार दोघाला. असा प्रश्न विचारा की मला उत्तर देताना आलं पाहिजे. बबनराव म्हणतो म्हणजे केव आता त्याची भाषा तशी आहे ना. त्याची काहीतरी कर रे बाबा. आता हे भुताड खातय आपल्याला. आता खातय म्हणजे खातय. मंचकराव हुशार होता, त्याच्याकडे होता झाऱ्या. बुंदी झाऱ्या होता असा.
मन चिकरावून असा झाऱ्या धरला. आता भूताला प्रश्न विचारायचा आहे. त्या भूताला म्हणे सांग मी कोण्या भाकडातून पाहलो तुला. विठ्ठल खरं सांगा मनचिकरावला पुन्हा भूत भेटन का? भेटन? आयुष्यात का भूत भेटणार नाही त्याला. एवढे लोक ते हुशार असतात आणि त्याचं खाल्लेले कमी हुशार असतात का? मग त्याच्या हाताने खाल्लेले. हा म्हणून ऐकणारे लोक बुद्धिमान असतात. हा एवढ्या बुद्धिमान असतात की कीर्तनकारानं कधी समजायचं नाही की मी लय मोठा आहे मी लय शहाणा आहे म्हणून. का? हे लोक कीर्तनकारापेक्षा विद्वान हुशार असतात. ऐका मग समाजाने विचारलं महाराज का सांगताय तुम्ही? आम्ही तुम्हाला विचारलंय? आम्ही तुम्हाला विचारलं नाही तरी तुम्ही सांगायला लागले. संत म्हणले गडे बाबा विचारावंच असं काही नाही. काय तुम्ही आम्हाला विचारावंच असं काही नाही, कारण माझं सांगण्याचं काम आहे. मला सांगण्याकरता पाठवलंय आणि सांगणं हे माझं कर्तव्य आहे. तुका म्हणे मज धाडिले, मला निरोप घेऊन पाठवलंय तुम्हाला सांगण्याकरता, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला लागलो. लोक म्हणले आम्ही तुम्हाला विचारलंय का? नाही विचारलं तरी तुम्ही सांगायला लागले. तुकोबरा म्हणले हो बाबा, परमार्थ करा, गळ्यात माळ घाला, पट्टी द्या, अन्नदान करा, ह्या गोष्टी नाही विचारल्या तरी माणसानं सांगितल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. अशा काही गोष्टी येतात त्या विचारल्या नाही तरी माणसानं सांगितल्या पाहिजे. आणि काही अशा गोष्टी येतात त्या विचारल्या तरी सांगायच्या नाही सांगायच्या. आणि काही गोष्टी अशा येतात विचारल्या तरच सांगायच्या. काय? विचारल्या तरच सांगायच्या. मी जर म्हणला हो ओ महाराज प्रल्हाद महाराजाचं घर कुठे हो, सांगितलं पाहिजे का नाही? विचारलंय मी, काय केलं पाहिजे? पालवी मामाचं घर कुठे? लोकांनी सांगितलं पाहिजे की बा अमुक अमुक ठिकाणी पालवी मामाचं घर आहे. विचारलंय, सांगितलं पाहिजे. पण काही गोष्टी अशा येतात ते विचारल्या तरी सांगायच्या नाही सांगायच्या. कोणाला विचारू आता? गावातलं कोणी? गावातलं सगळीच गावात. ही आपली काय यायचं ना, लक्ष्मणराव बरोबर ना? बर वय काय आहे तुमचं? बरं जाऊ द्या, लग्न झालंय का? आता काय बोलायला काय तिथं काय? हा होतं म्हणा ना, झालंय म्हणले हो म्हणा. उन्हाळ्याची दिवस कशाची? आणि तुम्ही ह्या गेटवर उभे येत. कुठं उभे येत तुम्ही? गेटवर. आणि तुमच्या गावात लग्नाचं वऱ्हाड आलं. काय आलं? तुमच्या गावात लग्नाचं वऱ्हाड आलं आणि वऱ्हाडातले 4-5 माणसं तुमच्या जवळ आले आणि तुम्हाला म्हणले ओ लक्ष्मणराव. तुम्ही म्हणले काय बाबा पाहुणे? काय नाही, तुमच्या गावात भेटती का? काय विचारले? वऱ्हाडातले माणसं आहे ना, भेटती का तुमच्या गावात भेटती का? त्याने विचारलंय. सांगितलं पाहिजे का नाही? तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगायचं. जर तुम्ही त्याला भेटती का म्हणले तुम्ही जर त्यांना सांगितले तर तुमच्या लग्नाचा हिचका झाला. अशा काही गोष्टी येतात ह्या विचारल्या तरी सांगायच्या नाही सांगायच्या. का? ज्या गोष्टी तुझ्या कामातून अनर्थ होत असेल ती गोष्ट विचारली तरी सांगायची नाही. आता आमची एकनाथ महाराज एका ठिकाणी उभे येतं आणि त्यांच्या समोरून एका कसायाने खाटकाने गाय कापायला नेली. कुठून नेली? गाय कापायला नेली आणि नेमकी गाय त्या कसायाच्या हातातून सुटली, निष्ठली आणि याच्या पुढून ती गाय गेली. कसाई यांच्या जवळ आला. ओ एकनाथ महाराज, माझी गाय पळाली हो, मी कापायला देऊ लागलो तिला, आता कापायचं होतं पण माझ्या हातातून सुटली आणि निघून गेली. तुम्ही पाहिली का? पाहिली नाही? पाहिली का? त्याने विचारले, सांगाव का नाही? नाही सांगायचं. जर तुम्ही खाटकाला सांगितलं, त्या कसायला सांगितलं ए कसाया तुझी गाय अमुक अमुक रस्त्याने गेली, तो कसाई जाईल, गाईला पकडील, नेऊन कापील आणि कापल्याच्या नंतर पाप कोणाच्या माथ्यावर बसल? कोणाच्या?
सांगणाऱ्याच्या माथ्यावर बसल. अशा गोष्टी आता ह्या विचारल्या तरी सांगायच्या नाही. पण तुकाराम महाराज म्हणले एक गोष्ट अशी ती नाही विचारली तरी सांगावं लागते. नाही विचारले तरी मी तुम्हाला सांगतोय. लोक म्हणले महाराज अर्धा घंटा झालं तुम्ही नुसते सांगतोय सांगतोय करायले. सांगा बरं तुमचं काय आहे तर. सांगतो तू माझी हजारे विठ्ठला. हो सांगतो तू माझी हजारे विठ्ठला. एकनाथ महाराज वा शांतीब्रह्म आहेत पण आवाज असा आहे. एकनाथ महाराज कसे येतं पण आवाजानं मात्र मंडपच उडायची वेळ आली. वा महाराज काही गोष्टी अशा आहेत त्या विचारल्या तरी नाही विचारल्या तरी सांगितल्या पाहिजे. मग लोक म्हणले महाराज तुमचं असं काय आहे की नाही आम्ही विचारलं तरी तुम्ही आम्हाला सांगायला लागले. सांगा तुमचं काय येतं. आणि मग तू कोबऱ्या सांगता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणले मी तुम्हाला हेच सांग की तुम्ही देवाला काय करा. बोला बोला देवाला भजा. पण आता तुकोबराय हे संत होते ते साधू होते. त्यांना कळत होतं कोणाला सांगाव कसं सांगावं कुठं सांगाव. नाथ महाराजाचं थोडं जरा बोलणं वेगळं आहे. काय तुकोबराय जो भेटल त्याला सांगायचे खटनट यावे. जो भेटल त्याला शुद्ध करायचे. जो भेटल त्याचा उद्धार करायचे. पण एकनाथ महाराज म्हणले तसं नाही. काय माणसं पाहून सांगितलं पाहिजे. काय केलं पाहिजे. काय म्हणले नाथ महाराज माणसं पाहून सांगितलं पाहिजे. कसे नाथ महाराज म्हणले रागीट माणसाला कधी सांगायचं नाही. क्रोधी अविश्वास दास बोध कैचा. क्रोधी अविश्वास दास बोध कैचा.
व्यर्थ आपली भाषा व्यर्थ आपली भाषा क्षणभूताय हरिमुख गाता हरपण जळता हरिमुख गाता हरपण जळता व्यर्थ आपली भाषा व्यर्थ आपली भाषा हरिमुख वाह टाळी जोरात जोरात. काय म्हणले एकनाथ महाराज? क्रोधी माणसाला कधी सांगायचं नाही. जो रागीट आहे ना त्या रागीटाला कधी बोध उपदेश करायचं नाही. क्रोधी ज्याचा ऐकणाऱ्यावर विश्वास नाही त्याला कधी सांगायचं नाही. अविश्वासी त्याशी बोध कैचा. ज्याचा विश्वास नाही जो क्रोधी आहे त्याला सांगून अर्थ या तुमचीच कमी होती. बसा. हा ती कोणी त्याने चैन लावूनच येऊ लागली वरी. इतका उशीर काऊन केला? लगेल गेलती का? बरं नाही त्याने मान्य केलं ते. नाही मी पाहिलं त्यांच्याकडे नजर लावून पाहिलं. करू का कीर्तन? हसच जरस ऐका. एकनाथ महाराज म्हणतात क्रोधी माणसाला कधी सांगायचं नाही आणि अविश्वासी माणसाला कधी सांगायचं नाही. आता यानं परमान म्हणलं म्हणून एक दृष्टांत सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते लक्ष्मणराव. कशाचे दिवस होते? बोला बोला बोला. पावसाळ्याचे बापू संजय महाराज. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका पाखरानं झाडावर घर बांधलं. त्या पाखराचं नाव काय? सुगरण. बरोबर ना? सुगरण नावाच्या पाखरानं झाडावर घर बांधलं. घर आणि ती सुगरण घरात बसली खोप्यात आणि त्याच झाडावर एक माकड भिजू लागलं. वानेर झाडावर बसलं होतं. भयंकर पाऊस सुरू झाला आणि ते माकड त्या पावसामध्ये भिजू लागलं. आता सुगरणीला दम निघते का? कोणाला? सुगरणीला नाही दम निघत. सुगरणीनं हळूच करून मुंडक बाहेर काढलं कावडाच्या फटीतून आणि माकडाला म्हणते बांद्रा, ए बांद्रा, अरे मी घर बांधलं म्हणून मी घरात सुरक्षित आहेस. तुला का रोग आलता का घर बांधायला? उन्हाळाभर नुसतं हिंडलास. याच्या सोयरिकीला जाय, त्याच्या लग्नाला जाय, याच्या सोयरिकी मोड, त्याचं काय नु कर. कोण कोणाला म्हणाय रे पोरो? कोण कोणाला सांगायले? सुगरण. सुगरण माकडाला सांगू लागली. आता ते जातीवंत कोण होतं? बोला बोला बोला. ते माकडच ना. ते म्हणले ए माकडा, अरे पाय मी घर बांधलं म्हणून मी आज सुरक्षित आहे आणि तुला काय रोग आलता का घर बांधायला? भीज. पाय कसा पाऊस सुरू झाला भिजायलाच पावसामध्ये. तुला घर नव्हतं बांधतायत? माकड म्हणलं अय बाई जास्त बोलू नको. तुला का भाड्यानं रूम मागायलो का मी? तुला किरायानं खोली मागायलो का? जास्त बोलू नको. मी भिजन नाही तर वाळन. तुला माझ्याशी काही गरज. सुगरण म्हणली मरण मी आले. मग सुगरणीला दमच निघत नाही. सरपंच गावाचं वाटलं केलं सुगरणीनं. निघती दम. मर म्हणली मी आल्या. आता मर म्हणल्या माकडा सण होते का? ज्ञानोबरा म्हणतात आगा मरहा बोलू न सहती. कोणाला मर म्हणलं की सहन होत नाही. सहन होत. माकडाला नाही सहन झालं. ते मला मर म्हणते आणि मला जे माकडानं झाड्या उड्या हाणल्या त्या सुगरणीच्या घराजवळ गेलं. सुगरण हुसकून दिली. ते खोप मोल्डन टकुऱ्यात घातलं आणि त्या खोप्याला नाव पडलं माकड टोपी. काय नाव पडलं त्याला? माकड टोपी. सुगरणीचं घर. सुगरण हुसकून दिली. सुगरण निघून गेली. दृष्टांत संपला. खरं सांगा सुगरणीनं माकडाला किती चांगलं सांगितलं होतं? बोला 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 बोला. सांगितलं होतं की नाही सुगरणीनं माकडाला? सुगरणीनं माकडाला इतकं चांगलं सांगितलं माकडाला तिचा उपदेश पचला का? बोला.
का नाही पचला? कारण ते माकड क्रोधी आणि अविश्वासी होतं. म्हणून सुगरणीचा उपदेश माकडाला पचला नाही. म्हणून आजपासून सुगरणीनं माकडाला काही सांगायचं. लक्षात आलं की नाही तुमच्या? अजिबात काही सांगायचं नाही. आणि जर सुगरण माकडाला सांगायला गेली की सुगरण हुसकूनच दिली माकडा. क्रोधी आणि अविश्वासी याला कधी सांगायचं नाही. नाथ महाराज म्हणतात. पण तुकोबराय म्हणले नाही, जे माझ्याकडे येतील ना त्याला मी सांगण्याचा प्रयत्न करणार. लोक म्हणले महाराज आम्ही जर नाही ऐकलं तर? म्हणले नाही तरी गेला जन्म वाया गेला. म्हणले तुम्ही जर मी सांगतोय हे जर तुम्ही नाही ऐकलं तर तुमचा जन्म वाया गेला. लोक म्हणले महाराज देवाला नेमकं भजायचं तरी कसं? ज्ञानोबराय म्हणले मी सांगतो. भज का त्वरित भावनायुक्त, भज का त्वरित भावनायुक्त, भज का त्वरित भावनायुक्त, भज का त्वरित भावनायुक्त. जात विद्याभूत तुळशीमात, भज का त्वरित भावनायुक्त, भज का त्वरित भावना. ज्ञानोबराय वाजव सारखं जोरात वाजव असं. भज का त्वरित भावना. माऊली म्हणले मी सांगतोय कसं भजायचं. तर भज का तुरीत नाही, बरं तुरीत नाही, भज का त्वरित आणि भावना युक्त. मी सांगतो म्हटले कसं भजायचं देवाला. भावना युक्त भजायचंय, भावनेनं देवाला भजायचंय. लोक म्हणले महाराज 10:30 वाजले हो, मग काय होईल भजल्यानं? महाराज म्हणले खरं सांगू का, ज्यांनी देवाला भजलं त्यांना विचारा. तुकोबराय म्हणले मी भजलं. ज्ञानोबराय म्हणतात मी भजलं. गीतेमध्ये अर्जुन म्हणतो मी भजलं. आणि आमची काय अवस्था झाली? अर्जुनाचे शब्द आहेत गीतेमध्ये. देखता तुझे निपाडे दिशे त्रैलोक्य थोकडे, हे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे दिठीचा विटाळू गेला. तू आज सहजची दिव्य चक्षु केला, मनोनी यथा रूपे देखवला महिमा तुझा. अर्जुन म्हणतोय मी भजलं. मी काय अवस्था झाली माझी. अर्जुन म्हणला अरे मी त्या देवाला भजलं. मग तो भगवान पुरुषोत्तम आहे. कोण आहे भगवान? 15वा अध्याय पहा तुम्ही. भगवान कोण आहे? पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम योग आहे 15वा अध्याय. आणि त्या पुरुषोत्तमाला मी भजलं. अर्जुन म्हणलं मी पुरुष झालो. कोणता पुरुष झालो? दिव्य पुरुष झालो. तुकोबराय म्हणतात मी त्या पुरुषाला भजलं. कोणता पुरुष? उत्तम पुरुषस्त्वन्ये परमात्मे त्युदारत. जो उत्तम पुरुष आहे, उत्तम पुरुष भगवान आहे, त्या भगवंताला मी भजलं आणि मीही पुरुष झालो. कोण म्हणते? अर्जुन म्हणतोय. तुकाराम महाराज तुमचं काय म्हणणं आहे? तुकाराम महाराज म्हणले मी बी उत्तम पुरुषाला भोजलं आणि मी बी पुरुष झालो. धन्य तुकोबा समर्थ. तुकोबा म्हणले मी बी पुरुष झालो, मी बी पुरुषार्थाला प्राप्त झालोय. मग ज्ञानोबरायाकडे चला. माऊली तुमचं काय म्हणणं आहे? माऊली म्हणजे नामदेव राहिले विचारा. कारण माऊलीचे सूत्र कोणाच्या हातात होते? माऊलीचं चरित्र, माऊलीचं वर्णन हे कोणी केलेलं आहे? नामदेवरायाने केलेलं आहे. माऊली म्हणली मीच देवाला भजल्यामुळं मी कोण्या अवस्थेला प्राप्त झालो हे नामदेवाला विचारा. आणि मग नामदेवरायाकडे गेले. हो नामदेव महाराज सांगा ना, माऊलीनं देवाला भजलं. माऊली कोण झाले? नामदेव केली असे पूजा, बाप ज्ञान राजा पुण्य पुरुषा. नामदेवराय म्हणले माऊलीनं देवाला भजलं, माऊली उत्तम पुरुष झाले. तुकोबराय उत्तम पुरुष झाले. आणि गीतेमध्ये अर्जुन उत्तम पुरुष झाला. देवाला भजल्यावर माणूस उत्तम पुरुष होते. कोणतं पुरुष होते बरं का? उत्तम महाराज. कोणता पुरुष होते?
उत्तम पुरुष होतंय. मग आपल्याला पुरुष व्हायचंय ना सर्वांना, हो का नाही सावकार? पुरुष व्हायचंय का? व्हायचंय पुरुष. आपल्या सर्वांना पुरुष व्हायचंय तर मग ते देवाला भजावं लागेल. त्याला भजल्याशिवाय पुरुष होता येणार नाही. महाराज आम्ही का पुरुष नाहीत का? आपण पुरुष नाहीत. हे पोरो, आपण पुरुष आहेत का? हा, आपण पुरुष नाहीत. तुमचं काय म्हणणं आहे चौबदार बाबा, आहेत का पुरुष? नाही. आता पोस्तर काय केलं मग? नाही म्हणा. ते म्हणले कसं झालं मलाच कळालं नाही. आपण पुरुष नाहीत, आपल्याला पुरुष व्हायचंय. आणि पुरुष व्हायचं असेल तर त्याला भाजावं लागेल. त्याला भाजल्याशिवाय पुरुष होता येणार नाही. मग नेमकं पुरुष म्हणायचं तरी कोणाला? भजन करा सांगतो. विठ्ठला आपण पुरुष नाहीत. कोण कोण नाही? बसलेले माणसं कोणी पुरुष नाहीत. गायनाचार्य कोणी पुरुष नाहीत. विनेकरी नाहीत. चोपदार नाहीत. शिष्टीमौली तर कथेच नाहीत. मर्दंगाचार्य बी थोडे थोडे बी नाहीत. आणि मी तर कसाच नाही. आपण काय नाहीत? पुरुष नाहीत. त्याला भजले आपण पुरुष होणार आहेत. मग त्याच्याकडे त्याला भजायचे. मग महाराज नेमकं पुरुष म्हणायचं तरी कोणाला? ऐका. पिंपळगाव सारखं गाव होतं. कोणतं गाव होतं? पिंपळगाव. आणि पिंपळगावच्या आणि केमापूरच्या मध्ये नदी आहे म्हणली. आहे का नदी? काय नदी? आणि त्या नदीला एक साधू राहत होता. नदीच्या कडेला एका साधूचा आश्रम होता. तरुण संन्यासी होता. तरुण साधू होता. महात्मा होता. 23 वर्षाचं वय होतं त्या संन्याशाचं. गोरा पान संन्यासी आहे. काळे भोर केस आहेत. ब्रह्मचर्याची कांती अंगावर फाकत आहे. असा 23 वर्षाचा तरुण संन्यासी नदीच्या कडेला राहतोय आश्रमात. पण ऐका ना, दुपार झाली की संन्यासी पिपळगावात याचा. कुठे याचा? पिपळगावात याचा. गोसाई पिपळगावात याचा. कारण गावाचं नाव काय आहे? मग इथं कोण येणार? दत्ताभाऊ का? मग काय करावं? आलेत का दत्ताभाऊ? नाही. ऐका, संन्यासी रोज दुपारी गावात यायचा. संन्यासाचा नियम आहे. 3च घरची भिक्षा मागायची. किती घरची? हा, 4थ्या घरापुढे जायचं नाही संन्याशानं. जरी झाला संन्यासी माध्यान्हासी तोंडवासी. दुपारची वेळ झाली की संन्याशीला भूक लागते. भर दुपारी संन्याशी गावात यायचा. 3 घरची भिक्षा मागायची. आश्रमावर जायचा रोज. संन्यासाचा नित्यक्रम. संन्यासाचं वय किती आहे? 23 वर्षे. गोरापान संन्यासी, तरुण संन्यासी. आणि नेमकं एक दिवस संन्याशाने भिक्षा मागितली आणि संन्यासी आश्रमाकडे निघाला. पण वाटत काय झालं? गावाच्या आणि आश्रमाच्या मध्ये एका वाह्यात वर्तन करणाऱ्या स्त्रीचं घर होतं. माझी भाषा कळते का? वाह्यात वर्तन करणारी म्हणजे वेश्या. वेश्याचं घर मधात आहे. तरुण संन्यासी आहे. 23 वर्षाचं वय आहे. काळेभोर केस आहेत. ब्रह्मचर्याची कांती अंगावर फाकत आहे. असं संन्यासी दारातून चालला. त्या वेश्येनं पाहिलं. ऐका, पुरुष कोणाला म्हणतात हे सांगतोय. आणि वेश्येनं हाक मारली, महाराज, ओ महाराज, माझ्या घरी या. संन्याशाला वाटलं बाईला भिक्षा द्यायची असं. काय करायचं असं? संन्याशी बाईच्या दारात उभा राहिला. माय, वाडा ना भिक्षा. माय, द्या ना भिक्षा. बाईला राग आला. कामात क्रोध हो बिजा येते. काम उत्पन्न झालं की क्रोध यायला वेळ लागत नाही. बाई म्हणली, महाराज तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? वेश्या आहे, वेश्या. वाह्यात वर्तन करणारी स्त्री आहे. तुम्हाला मी माझ्या दारात बोलवलंय ना, भिक्षा करता नाही, भिक्षा देण्याकरता मी तुम्हाला माझ्या दारात बोलवलं नाही. तुम्ही तरुण आहात, संन्यासी आहात, ब्रह्मचारी आहात. तुम्ही संन्यासी आहात आणि मी वेश्या आहे. माझ्या दारात भिक्षा करता मी तुम्हाला बोलवलं. असं म्हणलं संन्याशाच्या डोळ्यात टचकनच पाणी आलं. माय, मला माफ करा. काय म्हणलं संन्यासी? मला माफ करा. मी तुमच्या घरात नाही येऊ शकत. मी संन्यासी ब्रह्मचारी, मला जाऊ द्या. बाई म्हणली, महाराज
ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरात येत नाही त्या अर्थी तुम्ही पुरुष नाहीत. काय म्हणली बाई? ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरात येत नाही त्या अर्थी तुम्ही पुरुष नाहीत. सांगा तुम्ही कोण आहात? तुम्ही स्त्री आहात का? महाराज सांगा तुम्ही कोण आहात? संन्याशाने हात जोडले. माय मलाच माहित नाही मी कोण येत. मी आतापर्यंत त्या गोष्टीचा विचारच केला नाही. खरं सांगू मला माहित नाही. मी माझी आईशी बोला आठवण विसरले जयाचे अंतकरण पारता तो संन्याशी जाण. मला माहित नाही माई मी कोण येत. मला माहित नाही मी कोण येत. महाराज खोटं बोलू नका बाई म्हणू लागली. खोटं बोलू नका. प्रत्येकाला माहित असतं मी कोण आहे. प्रत्येकाला माहित असतं आपण कोण आहोत. तुम्ही खरंच सांगा तुम्ही स्त्री आहात का पुरुष? संन्याशाच्या डोळ्यात पाणी आलं. माय आता तर मला माहित नाही मी कोण येतं पण एक दिवस तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आज नाही एक दिवस निश्चित देईल. माझी वाट पहा. ठीक आहे जा. संन्याशी निघून गेला. बाई बाईच्या कामाला लागली आणि पाहता 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 पुढे 36 वर्ष निघून गेले. किती वर्ष? आणि 36 वर्षाच्या नंतर तो 23 वर्षाचा संन्याशी आता म्हातारा झाला. पहिले 23 आणि 36 संन्याशी काय झाला? म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्यामुळे भिक्षा मागायला येत नव्हता. व्याकुळ झाला आणि एक दिवशी संन्याशी मरण पावला. कुठं? कुठं? नदीत. आश्रमात. नदीच्या कडेला आश्रम आहे संन्याशी. संन्याशी काय झाला? मरण पावला. आख पिपळगाव त्या संन्याशाच्या आश्रमात. का? आपल्या गावचा संन्याशी मेला. आपल्या गावचा महात्मा मेला. पिपळगावात कोणाच्याच घरी चूल पेटली. कोणी जेवलं नाही. लेकरं बाळ उपाशी, बाया माणसं उपाशी, गडी उपाशी, सर्व लोक उपाशी. का? आपल्या गावचा महात्मा. अख्खं गाव सर्व गाव त्या आश्रमात जमा आहे. सर्व गावाच्या डोळ्यात पाणी आहे. दुःख सागरामध्ये गाव बुडाले. आपल्या गावचा संन्याशी मेला. गावात कोणाच्या घरी चूल पेटली नाही. सर्व गाव ढसा ढसा रडू लागलं. शेवटी संन्याशाचं प्रेत खांद्यावर घेतलं आणि गावकरी स्मशानाकडे चालले. ऐका जात असताना 36 वर्षापूर्वी ज्या बाईनं प्रश्न विचारला का तिच्या दारात ते प्रेत आलं. काय? ते प्रेत कुठं आलं? तिच्या लक्षात आलं पटकन की आजपासून 36 वर्षापूर्वी मी या संन्याशाला प्रश्न विचारला होता. महाराज तुम्ही स्त्री आहात का पुरुष? माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता महात्मा बोला 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 मेला. मेला म्हणजे महात्मा हारला. कारण महात्मा काय म्हणला होता? बाई एक दिवस तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. पण प्रश्नाचं उत्तर न देता महात्मा मेला. आणि ती बाई म्हणली मला माहित आहे महाराज लोक कधी खोटं बोलत नाहीत. आणि जे खोटं बोलते ते महाराज होत नाही. पण तिने विचार केला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटूस तर मी हे प्रेत जाऊ देणार नाही. जाऊ देणार. आडवीच झाली प्रेताला. थांबा थांबा ठेवा ते प्रेत खाली. ठेवलं प्रेत खाली. बाई त्या प्रेताजवळ गेली मोठ्यानं हसू लागली. कोण हसू लागली? ती वेश्या. ओ महाराज आठवतंय का तुम्हाला? आठवतंय? 36 वर्षापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही न देता मेले. हारले महाराज तुम्ही. तुम्ही उत्तर देतो म्हटले होते पण उत्तर न देता मेले. बाई मोठ्यानं हसू लागली. हे त्या प्रेताला नाही सहन झालं. चमत्कार झाला. मेलेलं संन्याशाचं प्रेत उठून बसलं. छाती पुढे केली. सांगितलं माय हा संन्याशी पुरुष आहे पुरुष. बाई म्हणली महाराज 36 वर्षानं कळालं तुम्हाला? 36 वर्षानं? संन्याशी म्हणला होय माय मला आज कळालं मी खरा पुरुष आहे. आतापर्यंत मलाच माहीत नव्हतं मी पुरुष आहे का नाही. बाई म्हणली कशावरून? कशावरून तुम्ही पुरुष आहात? ऐका महात्म्याने दिलेलं उत्तर. महात्मा म्हणला ऐक बाई मी मरण पावलो म्हणून माझ्यासाठी संपूर्ण गाव रडते म्हणून मी पुरुष आहे. काय मला महात्मा? संपूर्ण गाव रडतंय म्हणून मी पुरुष आहे. पहिलं कारण मला 3 कारण सांगायचं ऐका. दुसरं कारण सांगितलं बाई तू माझ्या प्रेताला प्रश्न विचारल्याबरोबर माझं मेलेलं प्रेत उठून बसलं म्हणून मी पुरुष आहे. आणि तिसरं कारण सांगू आयुष्यात माझ्या एका इंद्रियाने मला कधी धोका दिला? आयुष्यात माझ्या इंद्रियाने माझं जीवन सांभाळलं म्हणून मी पुरुष आहे. म्हणून मी पुरुष आहे. हे
जोरात वाचवा ना जरा. हा, मोकळ्या मनानं. हे 3 कारण सांगितले संन्याशानं पुरुषाचे. काय काय सांगितले बरं? भात, बुंदी, पुन्हा चक्या. काय सांगितलं संन्याशानं? मी मेल्याच्या नंतर माझ्यासाठी सर्व गाव रडतंय म्हणून मी पुरुष. मला मेल्याच्या नंतर उठून बसता येते म्हणून मी पुरुष. आणि माझ्या इंद्रियाने कधी धोका दिला नाही म्हणून मी पुरुष. आता मंडपात बसलेली माणसं मला सांगा, ज्याला मेल्याच्या नंतर उठून बसता येते त्याला म्हणायचंय पुरुष. ज्याची इंद्रिय कधीच धोका देत नाही त्याला म्हणायचंय पुरुष. मग आपल्यात एखादा पुरुष आहे का? लक्ष्मणराव हसू नका. हाय आपल्यात एकही माणूस पुरुष. कारण आपल्याला मेल्याच्या नंतर उठून बसता येत नाही. आपल्यासाठी गाव रडत, बायको रडत नाही तर गावाचं काय घेऊन बसले तुम्ही? रडती नाही. आणि आपली इंद्रिय कधी धोका देते ते सांगता येत म्हणून आपण पुरुष नाहीत. आपल्याला पुरुष व्हायचंय. महाराज आम्ही पुरुष नाहीत, मग आम्ही नेमकं आहे तर कोण? महाराज म्हणले आम्ही पुरुषच आहेत, पण आम्ही बद्ध पुरुष आहोत. बद्ध. कोणते पुरुष आहोत आपण? बद्ध पुरुष आहोत. आणि मग आता 11:15 वाजता पिपळगावच्या लोकांना कळालं खरंय गाड्या महाराजाचं, आपण पुरुष नाहीत. आपण पुरुष नाहीत महाराज. आम्हाला सुद्धा पुरुष व्हायचंय. आम्हाला ज्ञानोबऱ्यासारखं, तुकोबऱ्यासारखं, अर्जुनासारखं आम्हालाही पुरुष व्हायचंय. काय करावं लागल? करिता भरवरी तुरा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी चाल घ्यायची का? गजानन महाराज